नमस्कार, मी आरती. मी सेल्फ लव्ह थेरपी एक्सपर्ट आणि स्पिरिच्युअल हीलर आहे आणि तुमच्या सर्वांचं ब्लिस ऑफ माइंड विथ आरती या आपल्या कुटुंबामध्ये मी मनापासून स्वागत करते. आणि आजचे अफर्मेशन्स आहेत, आजचे स्वयंसूचना आहेत. मी वर्तमानात जगतो. मी वर्तमानात जगतो. मी माझा भूतकाळ स्वीकारतो. मी माझा भूतकाळ स्वीकारतो. मी कोण आहे आणि कुठे जात आहे हे मला माहीत आहे. मी कोण आहे आणि कुठे जात आहे हे मला माहीत आहे. हे संपूर्ण अफर्मेशन कुठे ना कुठेतरी आपल्याला आत्मस्वीकृतीकडे नेतात. आपली आत्मजागरूकता कशी आपल्याला आणखी जागरूक करता येईल की स्वतःविषयी आपण कसं जागरूक होऊ याला कुठेतरी चालना मिळते. मी वर्तमानात जगतो. या स्वयंसूचना ही स्वयंसूचना आपल्याला वर्तमान क्षणावर लक्ष केंद्रित करण्याची आणि आपल्या आयुष्यात पूर्णपणे उपस्थित राहण्याची आठवण करून देते. आत्ता या क्षणामध्ये, नाऊमध्ये, या क्षणामध्ये जगण्याची कुठेतरी संधी आपल्याला उपलब्ध करून देते. ही संधी सगळ्यांना सारख्याच प्रमाणात उपलब्ध आहे, पण कुठेतरी आपण या क्षणाचा अनुभव घेताना किंवा पूर्णपणे त्याचा आनंद लुटताना दिसत नाही. यामागे कारणेही वेगवेगळी असतात, पण वर्तमानात जगणे म्हणजे भूतकाळाबद्दलची चिंता आणि भविष्याबद्दलची चिंता सोडून देणे. कुठे ना कुठेतरी आत्ताचं या क्षणामध्ये या क्षणाचं कौतुक करण्यासाठी आणि आनंद घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी हे जे अफर्मेशन्स आहेत, या स्वयंसूचना आहेत, त्या खूप कार्यरत असतात. आणि मी वर्तमानात जगतो हे एक सेंटेन्स, हे एक वाक्य, हे एक अफर्मेशन आपल्या मनातला तणाव कुठे ना कुठेतरी कमी करत असते. मी माझा भूतकाळ स्वीकारतो. मी माझा भूतकाळ स्वीकारतो अथवा स्वीकारते. आपला भूतकाळ स्वीकारणे हे वैयक्तिक वाढ आणि उपचारासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. म्हणजे आपली स्वतःची जी सेल्फ ग्रोथ आहे आणि हीलिंग आहे यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. कारण बऱ्याचशा गोष्टी आपल्या मनामध्ये राहून जातात आणि कुठे ना कुठेतरी आपण त्यावर नेहमीच पांघरून घालत असतो. त्यामुळे ती गोष्ट कधीच आपल्या मनामध्ये असते, पण त्याच्यावरती आपण लक्ष घालत नाही किंवा कुठे ना कुठेतरी आपण लक्ष देत नाही. पण ते पांघरून काढण्याची गरज आहे. ते कधी ना कधीतरी एका क्षणासाठी स्वतःला त्या सगळ्या गोष्टी समोर आणून त्या फेस करणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत आपण त्याचा काय म्हणतो की रियालिटी चेक घेत नाही, म्हणजे आत्ता या स्थितीमध्ये एखादी गोष्ट घडून गेली, तिचं मनात राहते आणि कुठे ना कुठेतरी सारखं एक काय म्हणतात की एखादा खिळा टोचावा किंवा काटा टोचावा अशा प्रकारे ती टोचणी कुठेतरी लागून राहिली आहे आणि आपल्याला त्याच सुखामध्ये आपण राहतोय. तर कुठे ना कुठेतरी हा विचार करणं गरजेचं आहे की जे काही झालंय किंवा होऊन गेलंय, भूतकाळात राहायचं नसेल तर भूतकाळात घडणाऱ्या गोष्टी कधी ना कधीतरी आत्ता या वर्तमान क्षणामध्ये आणून त्याच्यावरती विचार करणं, विचारसत्र मांडणं, चिंतन करणं, मनन करणं काही काळापुरतं अतिशय गरजेचं आहे. कारण त्याशिवाय ती गोष्ट आपल्याला सोडून देता येत नाही किंवा त्या गोष्टीतल्या व्यक्ती, घटना किंवा आपण स्वतःलाही माफ करणं आपल्याला शक्य नसतं. त्यामुळे अशा जर आपल्या मनात काही गोष्टी राहिल्या असतील तर नक्कीच त्या गोष्टींना आपण समोर आणूयात, त्यावरती थोडासा वेळ घालूयात, त्यावरती रिफ्लेक्ट करूयात. कुठे ना कुठेतरी स्वप्रतिबिंब हे जे मी म्हणत असते, तर सेल्फ लवमध्ये किंवा स्वप्रेमामध्ये सेल्फ रिफ्लेक्शन अतिशय महत्त्वाचं आहे. कारण आपलं मन कसं बनलंय किंवा त्याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत, आपण कसा विचार करतो, हे सगळं अनुभवातनं येत असतं. आणि आधी घडलेल्या गोष्टींमुळेच आपण आपल्या आयुष्यातला पुढचा वेळ पण सुद्धा त्याच्यावरती परिणाम होत असतो किंवा पुढचा वेळ पण त्याच अनुभवांच्या जोरावरती घालवत असतो. त्यामुळे अशा काही घटना असतील तर नक्कीच आपण त्याच्यावरती रिफ्लेक्ट करणं किंवा आपण त्याचं प्रतिबिंब कुठे ना कुठेतरी बघणं गरजेचं आहे आपल्या मनात जाऊन. म्हणजेच याचा अर्थ की भूतकाळातील काही अनुभव आहेत, चुका आहेत, ते पश्चाताप करणाऱ्या काही गोष्टी आहेत, त्यांच्याशी जुळवून घेता यायला पाहिजे की ठीक आहे, ती घटना घडून गेली, आपण भूतकाळातल्या कुठल्याही गोष्टी बदलू शकत नाही. आणि जेव्हा आपण आपला भूतकाळ अशा प्रकारे स्वीकारतो तेव्हा नक्कीच जो काही भावनिक भार आपल्यावरती, आपल्या मनावरती आलेला असतो आणि परिणामी त्याचा विचार करून करून शरीरावरती जो परिणाम होत असतो तो नक्कीच अगदी अलगदपणे हलक्या प्रकारे आपण घालवू शकतो आणि आपलं मन कुठेतरी हलकं होण्यासाठी मदत होत असते. त्यामुळे मी माझा भूतकाळ स्वीकारतो हे जेव्हा आपण अफर्मेशन म्हणतो त्या क्षणी थोडा वेळ थांबून आपल्या स्वतःच्या पास्टवरती रिफ्लेक्ट करणं गरजेचं आहे, स्वतःच्या मतांवरती रिफ्लेक्ट करणं गरजेचं आहे. आपण कशा प्रकारे आपलं आयुष्य जगतो, नक्की कोणते कोणते बिलीफ सिस्टम आपण आपल्या आयुष्यामध्ये ठेवलेत, क्रिएट केलेत किंवा त्याच्यावरती आपला विश्वास आहे, एकदा चेक करणं खूप गरजेचं आहे.
कारण मी माझा भूतकाळ स्वीकारतो याचा अर्थ सगळं जे काही बरं वाईट आहे ते सगळं मी स्वीकारलेलं आहे आणि आत्ता मी त्याबद्दल स्टेबल आहे, न्यूट्रल आहे, त्याच्याविषयी कुठलाही त्रास मला होत नाही आहे. आनंदाचे क्षण नक्कीच मी रिपीट करतो. जे मला नाही घ्यायचं ते मी नक्कीच सोडून दिलेलं आहे. मला माहीत आहे की मी कोण आहे आणि मी कुठे जात आहे. जेव्हा वर्तमान काळ आपण ॲक्सेप्ट करायला शिकतो, वर्तमान काळात जगायला शिकतो आणि नक्कीच भूतकाळ जो आहे तो आपण सोडून द्यायला शिकतो, त्यावेळेला मला माहीत आहे की मी कोण आहे आणि मी कुठे जात आहे. हे जेव्हा आपण अफर्मेशन म्हणतो किंवा ही आपण स्वयंसूचना म्हणतो, तेव्हा नक्कीच आपण जागरूकतेमध्ये असतो. आपल्याला कुठे ना कुठेतरी आपल्या आयुष्यातला काय उद्देश आहे त्या भावनेनं आपण जगायला लागतो. आपण कोण आहोत हे जाणून घ्यायचं म्हणजे आपल्याला नक्की आपली मूल्य काय आहेत, आपलं सामर्थ्य काय आहे, आपला कमकुवतपणा काय आहे, म्हणजे कुठे ना कुठेतरी वीकनेस काय आहे, आपले स्ट्रेंथ्स काय आहेत हे समजून घेता येतं. तुम्ही कुठे जात आहात याबद्दल स्पष्टता असणे म्हणजे आपलं ध्येय काय आहे, आकांक्षा काय आहेत, जीवनातील दिशा काय काय आपल्याला आहेत की जिकडे आपण आपल्याला एक्सप्लोअर करू शकतो, त्या दर्शवण्याचं काम कुठे ना कुठेतरी हे अफर्मेशन करत असतं. जेव्हा तुम्ही हे अफर्मेशन म्हणता, वारंवार कुठे ना कुठेतरी म्हणत राहता, तेव्हा कुठे ना कुठेतरी तुमचा आत्मविश्वास आणि दृढ निश्चय मजबूत करायला तुम्ही सुरुवात करता. त्यामुळे ही अफर्मेशन कितीही आपण एक वाक्याची म्हटली तरी त्याचा मागचा अर्थ लक्षात घेऊन त्याच्यावरती रिफ्लेक्ट करून त्याचं चिंतन मनन करून जेव्हा तुम्ही ह्या गोष्टींचा वापर तुमच्या आयुष्यामध्ये करणार आहात, तेव्हा नक्कीच ही अफर्मेशन अगदी सकारात्मक विश्वासांना बळकटी देणारी असतात. स्वतःला अधिकाधिक विचारपूर्वक जगण्यासाठी, भूतकाळातल्या गोष्टी ज्या नको आहेत त्या सोडून देण्यासाठी, आपल्या वैयक्तिक वाढीसाठी, कुठे ना कुठेतरी भविष्यातील उद्दिष्टांवरती किंवा आपला जो काही पर्पज आहे त्यावरती लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि नक्कीच संतुलित असं, बॅलन्स्ड असं, उद्देशपूर्वक आयुष्य जगण्यासाठी आपल्याला कुठे ना कुठेतरी हे आपल्याला हेल्प करत असतात किंवा कुठे ना कुठेतरी आपल्याला पुश करत असतात. आणि नक्कीच आपल्याला आत्तापर्यंतचं आयुष्य जे जगता आलं नाहीये असं कुठे ना कुठेतरी आपल्याला 10% जरी वाटत असेल ना, तरी त्या ठिकाणी हे अफर्मेशन्स नक्कीच या सगळ्या गोष्टी, आपली ही निगेटिव्हिटी, नकारात्मकता किंवा कुठे ना कुठेतरी स्वतःला कमी लेखण्याची जी वृत्ती आपल्यामध्ये डेव्हलप झाली आहे त्याला नक्कीच ओव्हरकम करतात आणि या नवीन दृष्टीने आपण नवीन आयुष्याकडे आपली वाटचाल करू शकतो. त्यामुळे मनपूर्वक या सगळ्या गोष्टींचा आस्वाद घ्यायला शिका, आत्ताच्या या क्षणामध्ये जगायला शिका. हा क्षण आहे जो खरं आपल्याकडे आहे. भूतकाळा आपण बदलू शकत नाही. भूतकाळ निघून गेला, आत्ता हा क्षण आलाय, मी बोलतेय आणि हा क्षण अगदी भूतकाळात जमा झालाय. म्हणजे भविष्यात येणारा क्षण आत्ता वर्तमान झालंय आणि वर्तमानात बोलता बोलता तो भूतकाळ झालाय. सो एका क्षणाक्षणाने गोष्टी बदलत असतात. वर्तमान म्हणजे भविष्यकाळ, वर्तमान आणि भूतकाळ हे सतत चालणारी गोष्ट आहे. पण यामध्ये जो काही बदल आपण घडवू शकतो, जो काही आस्वाद आपण घेऊ शकतो आयुष्याचा, तो या वर्तमान क्षणामधला आहे. त्यामुळे आत्ताचा क्षण अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे नेहमी वर्तमानात जगता यायला हवंय. त्यासाठी हे अफर्मेशन नक्की तुम्ही यूज करा तुमच्या आयुष्यामध्ये. जितक्या वेळा तुम्हाला म्हणता येईल तेवढ्या वेळा म्हणा, पण नक्कीच ते कुठली गोष्ट बोलताना त्याच्या मागचा अर्थ, आपल्या आयुष्याला ते कसे साजेसे होतील हे समजून जरा घेतलं ना की त्याचा इम्पॅक्ट इतका सुंदर होणार आहे ना. पण त्याचा अनुभव मी खूप छान प्रकारे घेते आहे. तुम्हाला काय वाटतं?